ही गोष्ट आहे इसवी सन 1675 सालची। सह्याद्रीच्या कुशीत चंदनपूर नावाचं एक गाव वसलं होतं। गावाच्या चारी बाजूला एक घनदाट असं जंगल होतं। गावात खूप समृद्धता होती। लोक सुखासमाधानानं गावात राहत होते। गावातील लोक एकमेकांशी मिळून मिसळून राहत होते। गावात एक मोठी बाजारपेठ सुद्धा होती। आपण खूप भाग्यवान आहे बघ। का रे असं का म्हणतोस? अरे आपलं गाव बघ किती छान आहे, सगळी सुखासमाधानानं राहते ती। तेवढं खरं आहे बघ, भाग्यवान तर आहे आपण बरं का, कारण आपण स्वराज्यात राहतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजामुळं आपल्याला कशाची पण कमी नाही बघ। अगदी मनातलं बोललास बरं का, खरं आहे तुझं गड्या। पण एके रात्री जेव्हा सगळं गाव झोपलं होतं तेव्हा तो आवाज होता जंगलातल्या एका नरभक्षी वाघाचा। तो आवाज ऐकून गावातले सगळे लोक जागे झाले। अरे बापरे, हा तर त्या नरभक्षी वाघाचा आवाज आहे। हा वाघ बहुतेक आपल्या शेजारच्या जंगलात आलाय बर का। अरे देवा, आताला का कसं होणार आपलं? रात्रभर त्या वाघाचा आवाज जंगलातून येतच राहिला। दुसऱ्या दिवशी गावामध्ये या गोष्टीची खूप चर्चा सुरू झाली। अरे कालचा आवाज ऐकला का वाघाचा? हो अरे ऐकला की, कसला लका भयानक होता। कालच्या त्या वाघाच्या डरकाळीनं मी तर रात्रभर झोपलो नाही। अरे माझं पण लका तसंच काहीसं झालं बघ। दुसऱ्या दिवशी जंगलातून पुन्हा त्या वाघाचा आवाज येऊ लागला। अरे वाघानं परत काल डरकाळी फोडली। आपल्याला लागा जपून राहिलं पाहिजे, नाहीतर ह्यो वाघ आहे का नाही आपल्याला शिकार करेल। ह्यो वाघ दररोज रात्री डरकाळी फोडायला लागलाय। हो अरे 100% ह्यो आपल्या शिकारच्या शोधात आहे बघ। ह्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे गाड्या। पण त्या रात्री वाघ जंगलातून गावाकडे आला। गावाच्या वेशीजवळून गावाकडे बघितलं आणि गावामध्ये शिरला। अरे हा वाघ तर आपल्या घराजवळ आलाय। अरे ह्यो तर वाघ आहे, हा तर नरभक्षी वाघ आहे। अरे ह्यो वाघ तर आपल्या घरापाशी आलाय। अरे देवा, तूच वाचव रे। दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी पंचायत बसवली। आव पाटील, गावातून रात्रीचा वाघ फिरतोय आपल्या शिकारीच्या शोधात। हो पाटील, गावातून कोणाचा जीव जायच्या अगोदर काहीतरी करा। गावकऱ्यांनो तुम्ही काळजी करू नका, त्या वाघाला पकडण्यासाठी आपण शिकारी बोलू। आपण त्याचा चांगला बंदोबस्त करू, तुम्ही नका काळजी करू। पण त्या गावकऱ्यांना माहीत नव्हतं की तो वाघ आता दिवसा शिकार करण्यासाठी त्यांच्या गावाजवळ येऊन पोहोचला होता। वाघाने पहिल्यांदा बाजारपेठेकडे धाव घेतली। वाघाला पाहून लोक सैरावैरा पळू लागले। वाघाने लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली। वाचवा, वाचवा। त्या जंगलातून घोड्यावर बसून बलदंड शरीराचा एक रुबाबदार व्यक्ती, डोळ्यात आणि चेहऱ्यावर सूर्याचे तेज असलेला व्यक्तिमत्वाचा व्यक्ती आपल्या काही साथीदारांसह त्या जंगलातून जात होता। तो रुबाबदार व्यक्ती होते आपले शंभूराजे। शंभूराजेंनी कोणता तरी आवाज ऐकून आपला घोडा थांबवला। नीट लक्ष देऊन ऐकले तर त्यांना शेजारच्या गावातून वाचवा वाचवा आवाज येत होता। शंभूराजे पंतांना म्हणाले, बहुतेक शेजारच्या गावात खूप मोठं संकट आले। आपल्याला तातडीनं तिकडे कूच केली पाहिजे। जशी आपल्या आज्ञा शंभूराजे। शंभूराजे त्या गावाजवळ पोहोचतात तेव्हा काही गावकरी तिथे येतात। शंभूराजे म्हणतात, काय झाले गावात? लोक का आरडाओरडा करतायत? राज, गावात नरभक्षी वाघानं हल्ला केलाय। तुम्हीच आमासने वाचवू शकता शंभूराजे, आम्हाला वाचवा। हे ऐकताच शंभूराजे तातडीनं गावात जातात आणि आपल्या घोड्यावरून खाली उतरतात। शंभूराजांना पाहताच वाघ त्यांच्या अंगावर येतो। मग शंभूराजेही चमकावून त्या वाघाच्या अंगावर जातात। शंभूराजे त्या वाघाला जोरात बुक्क्या घालतात, त्यामुळे वाघ अलगद हवेत उचलून फेकला जातो। वाघही पुन्हा शंभूराजेंच्या अंगावर येतो। शंभूराजेही खूप रागाने त्या वाघाला मारण्याचा प्रयत्न करतात। दोघांची झुंज अशीच चालू होती। एक वेळ शंभूराजे त्या आवाडव्या वाघाला खांद्यावर उचलून आपटण्याचा प्रयत्न करतात, पण वाघाच्या जास्त वजनामुळे
तो वाघ शंभूराजेंना जमिनीवर पडतो आणि त्यांच्या छातीवर पंजा मारण्याचा प्रयत्न करतो. पण हार मानतील ते शंभूराजे कसले. पुन्हा ताकद एकवटून शंभूराजे त्या वाघाच्या तावडीतून सुटतात आणि त्या वाघाच्या पाठीवर बसण्यात यशस्वी होतात. मग दोन्ही पाय वाघाच्या पोटाला घट्टपणे बांधून आपल्या बलशाली हातांनी त्या वाघाचा जबडा फाडतात आणि अशा प्रकारे स्वराज्याच्या ढाण्या वाघाने जंगलातल्या वाघाला उभा फाडला. शंभूराजेंनी वाघाची शिकार केल्याची बातमी कळताच गावातील लोक शंभूराजेंचे आभार मानण्यासाठी येतात. शंभूराजे, तुमचे उपकार आम्ही कसं फेडू? हो शंभूराज, तुम्ही होता म्हणून आज आम्ही जिवंत आहे. मग शंभूराज चौकातल्या उंच चौथऱ्यावर उभं राहतात आणि सगळ्या गावकऱ्यांना उद्देशून म्हणतात, गावकऱ्यांनो, तुम्ही सगळी माझी रयत आहे. तुम्ही माझे आभार मानण्याची काही गरज नाही. हे माझं कर्तव्यच आहे. माझ्या रयतेवर आलेल्या प्रत्येक संकटाला सगळ्यात पहिल्यांदा माझा सामना करावा लागेल. त्यानंतर शंभूराजे त्या गावकऱ्यांचा निरोप घेतात आणि गावातून जातात. सगळे शंभूराजेंचा जय जयकार करतात. पण गावच्या वेशीवर अचानक शंभूराजे थांबतात आणि स्मितहास्य करतात. त्यांना हसताना पाहून पंत त्यांना विचारतात, शंभूराजे, आपण एवढ्या हिंस्र नरभक्षी वाघाशी एकट्याने झुंज केली. तुमच्या शरीरावर एवढ्या जखमा झाल्या, तरीही तुम्ही स्मितहास्य कसं काय करू शकता? शंभूराजेंनी त्या गावाकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, आज ह्या जंगलातल्या जनावराला फाडलं आहे, उद्या त्या माणसातल्या जनावराला औरंग्याला फाडू.